लोकशाहीला अनुसरून या ठिकाणी या सभागृहात काम व्हायला पाहिजे, पण लोकशाहीचा घात या ठिकाणी केला जातोय. नियमाला बगल दिली जाते. मुंबई प्रांतिक अधिनियमाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या कामकाज या ठिकाणी होते. तौलानिक संख्याबळानुसार परिवहन सदस्य गेले पाहिजे हा कायदा आहे, आणि कायदा पाहिला तर इतिहास सुद्धा आहे. आजूबाजूला महानगरपालिकेच्या ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस चालू आहे, त्या ठिकाणी सुद्धा पहा की संख्याबळा पक्षीय संख्याबळ असं म्हणजे तौलानिक संख्याबळानुसार त्या ठिकाणी म्हणजे सदस्य निवडले जातात. या ठिकाणी त्या सगळ्याला बगल दिली. 2007चा न्यायालयाचा दाखला देऊन सभागृह नेत्यांनी या ठिकाणी दाखला दिला, पण हेच सभागृह नेते 2010ला महापौर होते. 2010 ते 15 मध्ये परिवहन सदस्याची निवड झाली, तेही तौलानिक संख्याबळानुसार. त्यामुळे त्यांना त्यावेळेला कायदा आठवला नाही. आज त्यांना या ठिकाणी कायद्याचा साक्षात्कार झाला, आणि पाशवी बहुमताच्या जोरावर कायद्याला अनुसरून नाही तर बेकायदेशीरपणे लोकशाहीचा गळा घोटून त्यांनी या ठिकाणी 12 परिवहन सदस्य निवडलेले आहेत. हे निषेधार्थ आहे, आणि हे निषेध करण्याकरता आम्ही सभात्याग केलेला आहे. आणि भविष्यामध्ये मला तर वाटतंय सातत्यानं परिवहन सेवा ही चालवायचीच नाही आहे. याच्यावर कुठेतरी आपला अंकुश असला पाहिजे, प्रशासक नेमला पाहिजे, हा त्यांचा मागचा हेतू आहे. कार्यकर्ता मोठा करायचा असला तर सगळ्यांना घेऊन मोठं केलं गेलं पाहिजे होतं. ही वस्तुस्थिती आहे. त्यांचे 8 सदस्य या ठिकाणी जात होते, आमचे 5 सदस्य तौलानिक संख्याबळाने जाणार. आता विनाकारण त्याच्यावर स्टे येणार, आणि तो स्टे किती अनिश्चित कालासाठी असेल हे निश्चित स्वरूपात आहे. त्यामुळे जे कार्यकर्त्यांना या ठिकाणी सन्मान होणार, या कार्यक्रमाचा सन्मानापासून ते आता वंचित राहणार आहे. त्यामुळे निश्चित स्वरूपात आम्ही कोर्टात जाऊ, ईडीकडे जाऊ, आणि याच्यावर स्टे घेऊ. काही राजकीय जे आहेत, जसं की माझी नगरसेविका आहे, कातकरी आहे, त्याच्यानंतर काही भाजपचे पदाधिकारी यांचा सुद्धा या सहभाग आहे, त्याच्यावरती काय ऍक्शन घेणार? बघा, परिवहन सदस्य म्हणा किंवा इतर शिक्षण मंडळ सदस्य म्हणा, हा कार्यकर्त्यांचा सन्मान असो. ज्यांनी निवडणूक लढली नाही, ज्यांनी निवडणुकीत पराभव झालेला आहे, मग पक्ष अशा कार्यकर्त्याला ताकद देतात, आणि ताकदीच्या बळावरच त्या ठिकाणी पक्ष वाढला जातो. म्हणजे पक्ष जेव्हा वाढत असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद दिली गेली पाहिजे, आणि अशा या समितीच्या माध्यमातून ती ताकद पक्षाच्या माध्यमातून पक्षीय बळानुसार या ठिकाणी त्यांना संधी मिळते, आणि ती संधी निश्चित स्वरूपात त्या कार्यकर्त्यांना मिळायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. कारण या ठिकाणी सगळ्यांनाच संधी मिळत नाही. 111 सदस्य जरी असले तरी त्या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या परीने काम करत असतो. प्रत्येक जण आपल्या सेवा कशी द्यावी या परीने काम करतो. म्हणजे संधी प्रत्येकाला मिळत नाही, एकालाच कोणाला तरी मिळते. ती संधी ज्या संधीपासून ते वंचित राहतात, अशा नाही या समित्या वर घेतलं जातं, आणि बाहेरलीच सदस्य परिवहनावर शिक्षणावर असतात. आणि तीच प्रक्रिया इतक्या वर्षात चालत आलेली आहे. परंतु आजच काय असा साक्षात्कार झाला की सभागृह नेत्यांनी या ठिकाणी तो विषय मांडला, आणि ते स्वतः 2007चा दाखला देत आहेत. ते 2010ला या ठिकाणी महापौर होते. 2010 ते 15 मध्ये निवडणूक झाली. तौलानिक संख्याबळानुसार, पक्षीय बळानुसार त्या ठिकाणी परिवहन सदस्य त्यांच्या उपस्थितीत, त्यांच्या अध्यक्षतेखाली झाले, आणि आज मात्र त्यांनी या सगळ्या नियमाला बगल दिली. लोकशाहीला मारक पूरक असलेला अधिकार या ठिकाणी हिरावून घेतलेला आहे, आणि निश्चित स्वरूपात या विरोधात आम्ही सभात्याग केलेला आहे, आणि भविष्यामध्ये या परिवहन समितीवर आम्ही स्टे आहोत.